तर या रेल्वे बजेटकडून मुंबईकरांना काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात। सीएसटीला आमचे प्रतिनिधी अमित जोशी आहेत, तर चर्चगेटहून आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्याला प्रवाशांच्या काय अपेक्षा आहेत ते सांगणार आहेत। सुरुवातीला जाऊयात दीपालीकडे। दीपाली, नेमक्या काय अपेक्षा आहेत पश्चिम रेल्वेला या मार्गावरून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या? नक्कीच सुवर्णा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पश्चिम रेल्वे जरी मध्य रेल्वेपेक्षा असं समजलं जातं की वेळेवर धावते किंवा वेळ येते, मात्र जेव्हा मी प्रवाशांशी बोलले प्रत्यक्षात तसं होत नाही। ज्या फेऱ्या आहेत त्या देखील वाढवल्या पाहिजेत, तेवढीच गर्दी आता पश्चिम रेल्वेवर होत चाललेली आहे। त्यामुळे रेल्वेच्या फेऱ्या ज्या आहेत त्या वाढवणं गरजेचं आहे। शिवाय विशेष म्हणजे महिलांची मागणी आहे की महिलांचे डबे आता वाढवले पाहिजेत, कारण नोकरदार महिलांची संख्या जी आहे ती गेल्या 3 ते 4 वर्षात झपाट्याने वाढलेली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे केवळ 2 ते 3 लेडीज स्पेशलने समाधान महिलांचं होणार नाहीये किंवा त्यांना त्या पुरेशा नाहीयेत, तर त्यांना अधिक लेडीज स्पेशल ट्रेन हव्यात। शिवाय एका ट्रेनमध्ये महिलांचे केवळ 4 ते 4.5 डबेच असतात, तर ते डबे देखील वाढवून देण्याची मागणी महिला प्रवाशांनी व्यक्त केली आहे। सुवर्णा, अगदी बरोबर आहे। आपण अमितकडे जाऊयात। अमित, मोदी सरकारकडून जे पहिलं रेल्वे बजेट सादर केलं जाते त्याकडून खास काही अपेक्षा आहेत का यावेळी प्रवाशांच्या? खरं तर खास अपेक्षांपेक्षा जो नेहमीचा दैनंदिन त्रास आहे हा लोकल प्रवास करताना, तो जरी दूर झाला तरी अनंत उपकार होणार आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी 40 पेक्षा रेल्वे स्थानक आहेत किंवा प्लॅटफॉर्म आहेत, तिथे रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे। आणि आपल्याला माहिती आहे की आता जी भाडेवाढ करण्यात आली होती, नंतर ती अंशतः मागे घेण्यात आली, तेव्हा मुंबईकरांनी रांगा लावून तिकीट खरेदी किंवा पास खरेदी मोठ्या प्रमाणात केली होती। तेव्हा या 4 दिवसामध्ये मध्य रेल्वेला आणि पश्चिम रेल्वेला जवळपास 80 कोटी रुपये मिळाले होते। तेव्हा हा पैसा रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी जरी खर्च केला तरी हा प्रश्न तात्काळ सुटू शकतो। मात्र दुर्दैव हेच की हे 80 कोटी रुपये हे रेल्वेच्या कामासाठी मात्र वेगवेगळ्या ठिकाणी खर्च होतात आणि म्हणूनच रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासारखी साधी गोष्ट सुद्धा पूर्ण होताना दिसत नाही। म्हणूनच मुंबईकरांची अपेक्षा आहेत की हा रोजचा छोट्या गोष्टी आहेत किंवा रोजचा त्रास आहे, तो त्रास दूर करण्यासाठी जरी पावलं उचलली तरी हा रोजचा लोकल प्रवास काहीसा सुखकारक, काहीसा आरामदायक नक्कीच होण्यास। अगदी बरोबर आहे अमित। या छोट्या ज्या समस्या असतात त्याच खूप त्रासदायक असतात आणि त्यामुळेच खरं तर मुंबईतला चाकरमानी हा थकून जातो। धन्यवाद या तुम्हा दोघांचेही या संपूर्ण माहितीबद्दल। मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत जाणून घेतल्यात। यानंतर आपण जाणार आहोत औरंगाबादला। औरंगाबादमधल्या नागरिकांच्या या रेल्वे बजेटकडून काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, काय म्हणणं आहे औरंगाबादकरांचं? मराठवाड्यातलं एक प्रमुख शहर औरंगाबाद आहे, त्याचबरोबर औरंगाबाद शहर म्हणजे राज्याची पर्यटन राजधानी आहे। मात्र या सर्व परिस्थितीत पर्यटकांचा ओढा वाढावा यासाठी रेल्वे मंत्रालय काहीही काम करत नसल्याचं चित्र आहे। औरंगाबादचा विचार करता औरंगाबादपासून मुंबईसाठी फक्त 1 गाडी निघते आणि दिल्ली या शहरासाठी फक्त 1 गाडी निघते आणि इतर 2 गाड्या नांदेडवरून येतात। त्यामुळे औरंगाबादकरांना यात रिझर्वेशन मिळणं सुद्धा फार कठीण आहे। खरं तर महाराष्ट्रात असूनही औरंगाबाद रेल्वे स्टेशन दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यात आलं आहे, त्यामुळे औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा संपूर्ण कारभार हा सिकंदराबादवरून पाहिला जातो आणि त्यामुळे औरंगाबादला नेहमीच सावत्र वागणूक मिळत आली आहे। या सर्व परिस्थितीत औरंगाबादवरून मोठमोठ्या शहरांसाठी जसं दिल्लीसाठी, मुंबईसाठी, नागपूरसाठी, राज्याच्या बाहेर बेंगलोरपर्यंत गाड्यांची मागणी औरंगाबादकर नागरिक सातत्याने करताय, मात्र कुठेही या मागण्यांचा विचार होत नसल्याचं दुःखद चित्र आहे। त्याचबरोबर औरंगाबादमध्ये अजूनही सिंगल ट्रॅकवरून रेल्वे ये जा करतात, यामुळे गाड्यांच्या टायमिंगमध्ये मोठा फटका बसतो, अनेक गाड्या लेट होतात। त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबादची ही लाईन डबल लाईन करण्याची मागणी होते। 10 वर्षाआधी याचं सर्वेक्षण सुद्धा झालंय, मात्र अजूनपर्यंत ही लाईन डबल करण्यात एक पाऊल सुद्धा रेल्वे मंत्रालयानं पुढे घेतलं नाही। त्यामुळे राज्याची पर्यटन राजधानी असून, एक ऐतिहासिक शहर असून, महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर असून, रेल्वेच्या बाबतीत मात्र अत्यंत मागास असलेला औरंगाबाद आता विकासाची मागणी करते। 2-3 रेल्वे तरी सुरू कराव्या, विद्युतीकरण करावं आणि जी सिंगल ट्रॅक आहे त्याला डबल ट्रॅक करावं। इतकं जरी मिळालं तरी गंगेत घोडं नाहलं असं औरंगाबादकरांचं म्हणणं आहे। अगदी बरोबर विशाल, गंगेत घोडं नाहतंय का हे आपल्याला काही वेळानंतर कळणार आहे। सापत्न वागणूक जी औरंगाबादला दिली जाते ती आता थांबेल का हे आपल्याला काही वेळानंतर कळणार आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। औरंगाबादकरांच्या अपेक्षा सुद्धा जाणून घेत्या।
तर नागपूरकरांच्या काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे नागपूरहून आपल्यासोबत आहेत. अखिलेश, नेमक्या काय अपेक्षा आहेत नागपूरकरांच्या? पूर्ण बघितलं तर विदर्भाचा एकूण समग्र विकास व्हावा या दृष्टीने रेल्वेच्या अर्थसंकल्पात काहीतरी द्यायला हवं अशी मागणी केली आहे. आणि नागपूरचा विचार केला तर अनेक प्रकल्प प्रलंबित रखडले, तर नव्या प्रकल्पांची देखील मागणी होते. महत्त्वाचं म्हणजे नागपूरचा जो रेल्वे स्टेशन आहे त्याला जागतिक दर्जाचे करण्याची घोषणा केली होती 3 अर्थसंकल्प आधी, पण अजून तसं काही झालं नाही आहे. नागपूरला एक मेडिकल कॉलेज स्थापन करण्याची देखील घोषणा केली होती, रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमाने करणार होतं, पण तेही झालं नाही आहे. त्यामुळे एकूणच हे जे जुने प्रकल्प रखडले आहेत हे सगळे सुरू व्हायला हवे. आणि नवीन प्रकल्पाबद्दल बोलायचं म्हटलं तर नागपूर ते वर्धा एक तिसरी लाईन अजून सुरू करण्याची मागणी, कारण या रस्त्यावर प्रचंड गर्दी असते, मोठी ट्रॅफिक ह्या रस्त्यावर खूप जास्ती असते. त्यामुळे येणाऱ्या काळातली वाहतूक बघता नागपूर वर्धा तिसरी लाईन सुरू करायला हवीशी मागणी आहे. तसंच नागपूरहून दिल्ली, मुंबई आणि चेन्नई किंवा बंगळुरू सारख्या शहरांकरता सरळ गाडी व्हायला हवी, कारण सध्याच्या जी गाड्यांमधली जी गर्दी ती बघता नव्याने या रस्त्यावर गाडी सुरू करण्याची मागणी आहे. तसंच या इथे जे कळमनामध्ये जे मार्केट यार्ड आहे किंवा शेतकऱ्यांकरता जी व्यवस्था केली आहे तिथे जर काही वातानुकूलित गोडाऊनची व्यवस्था करण्यात आली तर शेतकऱ्यांना माल ठेवायकरता जागा होईल आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल अशी देखील मागणी येते. याशिवाय नागपूरमध्ये जे रेल्वे स्टेशन आहे तिथले सुविधा ठीक करणं किंवा नागपूर कळमना ही जी रेल्वे लाईन आहे ती अनेक वर्षांपासून खरं तर काम सुरू झालंय, पण मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय, काम पूर्ण होत नाहीये. ते अतिक्रमण काढून तिथे रेल्वे लाईनचं काम पूर्ववत जर का सुरू झालं तर एक मोठा दिलासा मिळू शकेल, कारण त्या भागावर देखील रेल्वेची प्रचंड गर्दी असते, वाहतूक खूप जास्ती प्रमाणात आहे, त्यामुळे त्याची देखील मागणी होते. तर कोणी ह्या सगळ्याच्या जर का मागण्या नागपूरकरांच्या विचारात घेण्यात आला तर नक्कीच नागपूरकरांना आणि पूर्ण विदर्भातल्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे की जेव्हा प्रतिभा पाटील राष्ट्रपती होते तेव्हा अमरावतीला कोच रेपर डोकोची घोषणा झाली होती, पण तीही अजून पूर्ण झाली नाही आहे. तर एकूणच या सगळ्या प्रश्न किंवा याच्या प्रलंबित प्रकल्प आहे हे सगळं पूर्ण व्हायला हवे अशी मागणी आता नागपूरकर करतायत. थोडक्यात सांगायचं झालं तर या सगळ्यातली एक तरी मागणी नागपूरकरांची पूर्ण होतीये का हे काही वेळानंतर कळणार आहे. धन्यवाद अखिलेश या संपूर्ण माहितीबद्दल.